राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे सामाजिक कार्य अनन्यसाधारण असून गाडगे महाराजांना भारतरत्न शासनाने दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। 20 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे मध्य शहर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शीलवंत गोपनारायण हे होते। तर कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर वंचित बहुजन आघाडी पश्चिम जिल्हा संघटक राजन कीर्तने यांनी केले होते। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हायकोर्टचे वकील ॲडव्होकेट बाबा सरदार, अरुण डायलकर, प्रमोद आंबेवाडीकर, प्राध्यापक रोहित शिंदे, बाळासाहेब वाघ आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। ॲडव्होकेट सरदार यांनी गाडगेबाबांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देत म्हणाले की ज्याने हातात झाडू घेतला त्याचा अहंकार निघून जातो, असा विचार गाडगेबाबांचा होता। अध्यक्षीय भाषणात गोपनारायण यांनी खऱ्या अर्थाने गाडगेबाबा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्हावे असा आशावाद यावेळी उपस्थित केला।